नमस्कार. बँकेकडून कर्ज घेतलेल्यांसाठी, विशेषतः शेतकरी बांधवांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरू शकते. सध्या महाराष्ट्रात बघा 2025-26च्या शेतकरी कर्जमाफीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. पण मग प्रश्न हा आहे की ही कर्जमाफी खरंच होणार का? आणि समजा झालीच तर नेमका कोणाला फायदा मिळणार? चला तर मग या सगळ्या शक्यता आणि उपलब्ध माहितीचा आपण आढावा घेऊया. म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती काही वर्षांपासून खूपच आव्हानात्मक झाली आहे. कधी दुष्काळ पडतो तर कधी पाऊस इतका येतो की सगळं वाहून जातं. ह्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं आणि जे काही पीक हाती येतं त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. यामुळे होतं काय की त्यांचं सगळं आर्थिक गणितच कोलमडून पडतं आणि मग घेतलेलं पीक कर्ज फेडता येत नाही आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून जातो. आणि याच परिस्थितीमुळे एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. तो म्हणजे सरकार खरंच 2025-26 साठी कर्जमाफीची घोषणा करणार आहे का? या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही कर्जमाफीची चर्चा नेमकी सुरू का झाली आहे. म्हणजे शेतकऱ्यांवर कर्जाचा एवढा मोठा डोंगर उभा राहतोच कसा, हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढण्याची अनेक कारणं आहेत. यात मुख्य म्हणजे पीक कर्जाचा भार, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान, बाजारात शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कर्ज फेडण्यात येणाऱ्या अडचणी. हे खरं तर एक असं दुष्टचक्र आहे ज्यातून बाहेर पडणं शेतकऱ्यांसाठी खूपच कठीण होऊन बसतं. आता याच सगळ्या कारणांमुळे काही बातम्यांमधून असं समोर येतंय की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी एका नवीन आर्थिक मदत पॅकेजवर विचार करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही सध्या तरी फक्त चर्चा आहे, यावर अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. चला आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. समजा कर्जमाफीची योजना आलीच, तर मग त्यात कोण कोण पात्र ठरू शकतं, म्हणजे संभाव्य लाभार्थी कोण असू शकतं, याचे निकष काय असू शकतात हे समजून घेऊया. साधारणपणे असं होतं की जेव्हा कर्जमाफीची योजना येते तेव्हा काही गटांना प्राधान्य दिलं जातं. यात असे शेतकरी ज्यांच्यावर पीक कर्जाची थकबाकी आहे किंवा जे लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे जमिनीचं क्षेत्रफळ कमी आहे ते, आणि हो, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं अधिकृतपणे नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांचाही समावेश असू शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो, हे फक्त संभाव्य निकष आहेत, अंतिम नाहीत. आणि हो, ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कळीचा मुद्दा तो हा आहे की योजनेचं स्वरूप कसं असेल, कोण पात्र ठरेल, हे सगळं काही फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत घोषणेवरच अवलंबून असणार आहे. जोवर सरकार स्वतः काही जाहीर करत नाही तोवर कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नये. बरं, आता आपण असं मानूया की सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आणि लाभार्थ्यांची यादी पण जाहीर झाली, तर मग ती तपासायची कशी? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे, नाही का? जर यादी जाहीर झाली तर ती तपासण्याचे 3 सोपे मार्ग असू शकतात. पहिला, सरळ आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करायची. दुसरा मार्ग म्हणजे ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधायचा. आणि तिसरा, जो सगळ्यात सोपा मार्ग आहे, तो म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर आपलं नाव तपासायचं. यासाठी बहुतेक करून आधार क्रमांक किंवा कर्ज खाते क्रमांक लागू शकतो. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे चुकीच्या माहितीपासून आणि होणाऱ्या फसवणुकीपासून सावध कसं राहायचं. बघा, अशा घोषणांच्या वेळी सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवांना अक्षरशः ऊत येतो. कर्जमाफीच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणारे मेसेजेस येऊ शकतात. अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणं किंवा कोणालाही आपली खाजगी माहिती देणं कटाक्षाने टाळावं. त्यामुळे एकच नियम पक्का लक्षात ठेवा: कोणतीही माहिती तपासायची असेल तर केवळ आणि केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. तोच एक आणि एकमेव खात्रीशीर आणि विश्वास ठेवण्यासारखा स्रोत आहे. इतर कुठल्याही माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: कर्जमाफीसारख्या योजना या शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावरची एक तात्पुरती मलमपट्टी आहेत की कृषी क्षेत्राच्या मूळ समस्यांवरचा एक दीर्घकालीन तोडगा? यावर विचार करणं नक्कीच आवश्यक आहे.